नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप स्वागत आहे. तुम्ही कसे आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वजण. आज तुमच्याशी मी एक पदार्थ शेअर करणार आहे जे मला खूप जमतो आणि आवडतो पण आमच्या घरच्यांना सर्वांना. चला तर मग तुमच्याशी शेअर करावं म्हणलं. बरेच दिवसानं मी केला नव्हता. घरी पण खायला होतं मला तुमच्याशी पण शेअर करावं. हे पहा, सुरुवातीला मी 2 चमचे कारळ घेतलेलं आहे. मस्त भाजून घ्यायचं आपल्याला हे कुरकुरीत असं. आता छोटी वाटी भरून मी शेंगदाणे घेतले, नंतर ते पण भाजून घ्यायचे छान. आता मी तेल टाकलेलं 1 चमचा. आपल्याला त्यात मिरची टाकायच्या मस्त खांड करून. मी स्वच्छ धुवून पुसून वगैरे कपड्यानं कॉटन घेतलेलं आहे. तुम्ही पण तसंच करा. आता बघा, मी पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे. तुम्हाला तिखट मिरची आवडत असलं तर तिखट टाकू शकता, सपक आवडत असली तर सपक टाकू शकता. ही दोन्ही पण आहे, मिडियम आहे. सपक पण नाही, तिखट पण नाही. आता आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं त्यात. पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे मी. आता आपलं मीठ टाकून झाकून ठेवायचं आणि मस्त आता हे ग्राइंड करून घ्यायचं मिक्सरमध्ये बारीक. आता पाहू आपण हे शिजलं का काढून. थोडंसं वेळ ठेवले मी. आता झाकून ठेवलं होतं. आता मस्त शिजलं आहे. तरी पण हाताने एकदा ट्राय करून पाहू आपण. आता हे एका बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घेऊ. मस्त लागतं, अमेझिंग लागतं. तुम्ही एकदा ट्राय करून पहा. आता शिजलेलं आहे. आपल्याला वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता मस्त 2 पळ्या तेल टाकायचे त्यात. माझी थोडीशी कढई छोटी झाली आहे, सॉरी, तुम्ही मोठी घ्या. आता तेल गरम झालं की मस्त मोहरी टाका त्यात. मोहरी चांगली तडतडली की जिरे पण टाकायचे 1 चमचा. जिरे पण छान तडतडू द्यायचे. आणि नंतर मी 10-12 लसणाचे पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचे खांड करून चाकून. बघा, जिरे टाकलेत. आता आपल्याला लसूण टाकायचा. अमेझिंग लागतं. आहा हा, खूप छान लागतं. करून पहा एकदा ट्राय. आणि कसं झालं ते पण सांगा मला. आता लसूण टाकलेलं आहे. मस्त माझ्या गॅलरीत कुंडीमधलं झाड आहे, त्याला कढीपत्ता आलेला आहे, ते टाकलेलं आहे मस्त धुवून स्वच्छ मी. आता आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे कलर येण्यासाठी छान. आता आपल्याला आपण मिरच्याची खांड करून घेतलेली होती शिजवून, ते टाकायचे त्यात. मस्त परतून घ्यायचं चमच्यानं हलवून. पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, माझ्याकडून कढई छोटी पडली आहे, त्याच्यामुळे तुम्ही कढई मोठी घ्या. आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं त्यात 2 चमचे. आपण जे कारळ आणि शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे ते टाकायचं आणि हलवून घ्यायचं मस्त. थोडंसं मस्त पाण्याचा शिंतोडा वगैरे पाणी पण टाकायचं नंतर. आता हलवून घेऊ आपण आधी. हे पहा, सर्व मिक्स करून घेतलं साहित्य, सर्व जिन्नस. आता आपल्याला थोडंसं याच्यात एक मस्त आवडतं छान पदार्थ टाकायचा आहे. हे पहा, आता आधी मी पाणी टाकणार आहे थोडंसं शिंतोडा मस्त. तर आपल्याला जी वस्तू टाकायची ती टाकू आपण. थोडीशी मी त्याच्यात अर्धी चमचा पिठी साखर पण घेतलेली आहे. दही आणि पिठी साखर, थोडंसं गोड लागावं म्हणून, कारण ती पंचामृत आहे ना, त्याच्यामुळं थोडीशी चिमूटभर साखर टाकलेली आहे मी. आणि तुम्हाला जर तिखट आवडत असलं तर तुम्ही तिखट पण घेऊ शकता मिरच्या. हे पहा, सर्व मिक्स झालेलं आहे. आता मस्त गरम गरम पातळ अशी भाकरी करा आणि मस्त भाकरीसोबत खा. आणि कसं झालं ते बी सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्याला सुरुवातीला मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आता थोडंसं टाकलं तरी चालेल, नाही किंवा नाही टाकलं तरी चालेल. आणि कसे झाले आहे ते